मंडळी, माझ्या लहानपणीपासून एक गोष्ट मी ऐकली. मोठं कपाळ म्हणजे भाग्यवान व्यक्ती, मोठं कपाळ म्हणजे मोठं नशीब. आणि माझी खात्री आहे हे तुम्ही सुद्धा ऐकलं असेल. पण हे खरंच नुसतं म्हणायचं म्हणून असतं की यामागे खरंच काही शास्त्र आहे, लॉजिक आहे? चला बघूया. आपल्याकडे एक जुना समज आहे, कपाळ मोठं म्हणजे नशीब मोठं. अनेकदा ज्यांचं मोठं रुंद असं कपाळ असतं त्यांना थट्टेने किंवा कौतुकाने सुद्धा भाग्यवान म्हटलं जातं. पण खरंच म्हणजे शारीरिक ठेवण जी आहे आणि नशीब यांचा काही संबंध असतो का, हा प्रश्न बऱ्याचदा आपल्याला पडतो, नाही का? प्राचीन भारतीय सामुद्रिक शास्त्रात मानवी शरीराच्या ठेवणीवरून त्याच्या स्वभावाचा आणि भविष्याचा वेध घेतला जातो. आता मोठं कपाळ काय सुचवतं यावर या शास्त्रात दिलेली माहिती रंजक आहे बरं का. सामुद्रिक शास्त्रानुसार माणसाचा चेहरा हा त्याच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो आणि कपाळ सुद्धा चेहऱ्याचा एक भाग, नाही का? त्यामुळे ते भाग्याचं प्रवेशद्वार मानलं जातं. कसं बरं? म्हणजे याला काय लॉजिक आहे, याच्या मागे काय तर्क आहे? तर त्या सामुद्रिक शास्त्रात असं सांगण्यात आलंय की मोठं कपाळ म्हणजे उत्तम बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता. ज्या व्यक्तींचं कपाळ रुंद आणि मोठं असतं त्यांच्याकडे विलक्षण बुद्धिमत्ता असते असं शास्त्र सांगतं. अशा व्यक्ती केवळ स्वप्न पाहत नाहीत, तर ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लागणारं नियोजन आणि संयम सुद्धा त्यांच्याकडे असतो. कपाळाचा मोठेपणा हा त्यांच्या बौद्धिक विस्ताराचं प्रतीक मानला जातो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट त्या शास्त्रात सांगितली गेली आहे ती म्हणजे रुंद कपाळ असलेल्या व्यक्तींना समाजात प्रतिष्ठा मिळते. आता अर्थात त्यांची जर निर्णय क्षमता चांगली आहे, बुद्धिमत्ता चांगली आहे, ते योग्य निर्णय घेत आहेत, तर ते नक्कीच चांगल्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात करणार आणि चांगल्या गोष्टी त्यांनी त्यांच्या आयुष्यात केल्या म्हणजे त्यांना सामाजिक प्रतिष्ठाही मिळणार. अशा व्यक्ती नेतृत्व गुणांनी युक्त असतात, त्यांचे विचार स्पष्ट असतात, त्यामुळे लोक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येतात. सरकारी नोकरी किंवा राजकारण अशा ठिकाणी अशा व्यक्तींना मोठं यश मिळण्याची शक्यता असते असं सुद्धा त्या सामुद्रिक शास्त्रामध्ये नमूद करण्यात आलंय. आता महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आपण भाग्यवान व्यक्ती कशावरनं म्हणतो? व्यक्तीकडे धन असेल, पैसे असेल तर आपण म्हणतो की ती व्यक्ती भाग्यवान आहे, बरोबर? असं मानलं जातं की ज्यांचं कपाळ वरच्या बाजूला थोडं फुगीर किंवा चमकणारं, तेजस्वी ज्याला आपण म्हणू शकतो असं असतं, त्यांच्याकडे धनाचा ओघ चांगला राहतो. त्यांना वारसा हक्काने मालमत्ता मिळण्याची किंवा स्वतःच्या कष्टाने ही लोक साम्राज्य उभं करण्याची सुद्धा शक्यता असते, तशी संधी त्यांना मिळते. कपाळ केवळ मोठं असून चालत नाही बरं का, तर त्यावर असणाऱ्या रेषाही बरंच काही सांगतात. 2 स्पष्ट रेषा दीर्घायुष्य आणि यश दर्शवतात. कपाळावर जर 3 स्पष्ट रेषा असतील तर आर्थिक स्थैर्य आणि सुख समृद्धीचं लक्षण मानलं जातं. तुटक रेषा असतील तर आयुष्यात चढ उतार किंवा संघर्षाचा संकेतही देऊ पाहतात. आता वास्तविकता काय आहे या सगळ्या मागची? सामुद्रिक शास्त्र ही एक प्राचीन विद्या आहे, पण याचा अर्थ असा नाही की ज्यांचं कपाळ लहान आहे